काय घटना घडली ते देखील काय प्रकार नक्की घडलेला आहे? तुमचं नाव सांगा दादा आणि काय नक्की घटना घडली, काय प्रकार? मी संदीप शिंगे. माझे मोठे बंधू श्री चंद्रकांत धोत्रे हे सामाजिक क्षेत्रात पूर विभागाच्या एरियामध्ये भाजप स्थापन झाल्यापासून त्यांना समाजसेवेचं व्रतच घेतले होते. जणू गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून देणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे, समाजाच्या लोकांसाठी धडपड करणे, समाजाच्या बैठकीत सहभाग होणे, सार्वजनिक कामात सहभाग होणे, अशा अत्यंत सगळ्या तन मन धनाने काम पूर्ण करत होते. त्यांनी काल जे मुंबईला गेले होते त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी, नागरिकांची कामं होते, आमच्या समाजाची बैठक होती, त्या कामासाठी ते मुंबईत गेले होते. मुंबईत आकाशवाणी येथे त्यांचं राहण्याची सोय झाली होती, पण आकाशवाणी येथे गोरगरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात. आमचा भाऊ त्यातच होता. मग त्याच्या वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमच्या भावाचं दुःखद निधन झालेलं आहे. तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता, तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी, गोरगरीब जनतेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे, हीच सरकारनं मी नम्र विनंती करतो. काय नक्की घटना घडलेली आहे? तुमचे वडील काल मुंबईमध्ये होते, आमदार निवासात थांबले होते, काय प्रकार आहे नक्की, काय घटना घडली? कारण की वडिलाला थोडं त्रास व्हायला म्हणलं ना, ॲम्ब्युलन्सला फोन करत होते. ॲम्ब्युलन्सला 108ला फोन लावत होते. ते काही तासभर ॲम्ब्युलन्सला लावले, पण तरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आलं नाही. मग शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं, असा मला तिथनं फोन आला. आम्ही बी इथनं लावत होतो, पण ती गाडी काय वेळेवर पोहोचली नाही ॲम्ब्युलन्स. आज ॲम्ब्युलन्स पोहोचलं असतं तर वडिलाचं माझे प्राण वाचलं असतात. खरं तर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं, ॲम्ब्युलन्स नाही मिळणं दुःखद आहे. वडील कशासाठी गेले होते तिकडे आणि काय एकंदरीत? थोडं आमच्या समाजाची थोडी बैठक होती, थोडं अजून कामं होतं, थोडे ते कामानिमित्त गेले मुंबईला. कुठे थांबले होते वडील आणि काय घडलं? आकाशवाणीला थांबले ते 408ला थांबले ते. मग थोडं दुखत होतं, मग चेक करून आमचे भाऊ फोन करत होते 108ला, वारंवार करत होतं पण आले नाही. शेवटी डिपार्टमेंटची गाडी येऊन आमच्या वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं. तरी नेत असतानाच आमच्या वडिलाचे वाटेतच मृत्यू घोषित करण्यात आला. म्हणजे रस्त्यात हे घटना घडली? रूम मध्ये असताना ते म्हणजे त्रास होत होता? त्रास होत होता. ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे घटना घडली. काय मागणी आहे सरकारकडे आणि एकंदरीत प्रशासनाकडे? काय नाही की आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे. आज माझ्या वडिलाचं आज एवढं मोठं दुःख घटना झालं, परत कोणाला होऊ नये तिथे एक ॲम्ब्युलन्स कंपल्सरी आपल्या आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स पाहिजे. आता कोण बी येते मंत्र्यांना भेटण्यासाठी येतं, काही कामासाठी निमित्त मुंबईला आपले काय काम असतात म्हणून जातात भेटायला. पण अशा ठिकाणी असं रात्रीच्या 11:30 दरम्यान ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आज आमच्या वडिलाचा मृत्यू घोषित झाला. पण असं दुसऱ्यांचं होऊ नये हे माझी सरकारला हे आहे.